प्रत्येक पौर्णिमा ही बौद्धांसाठी महत्वाची आहे. पौर्णिमा ही सण म्हणून साजरी करायची असते. पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या घटना घडल्या आहे. पौष पौर्णिमेला कोणत्या घटना घडल्या आहे त्या आपण पाहूया. बहुतेक घटना आपल्याला माहित असतात. चला तर मग पाहूया पौष पौर्णिमेला काय घटना घडली. राजा बिंबिसार यांची धम्मदीक्षा याच पौर्णिमेला झाली आहे. बिंबिसार राजाची धम्मदीक्षा कशा प्रकारे झाली ते आपण पाहूया. भगवान बुद्धांनी 1000 जटिल काश्यप बंधूंना दीक्षा दिली. ह्या जटिलांना दीक्षा देणे ही फार महान गोष्ट होती. यांची दीक्षा झाल्यावर शहरात जिकडे तिकडे हीच चर्चा होत होती. कारण भगवान बुद्धांच्या आधीपासून हे जटिल संन्यासी होते व त्या संन्याशांचा लोकांच्या मनावर फार प्रभाव होता व त्यांची दीक्षा भगवान बुद्धांच्या धम्मात होणे ही खूप मोठी गोष्ट होती. ही गोष्ट राजा बिंबिसाराच्या कानावर आली आणि बिंबिसार राजा हजारो लोकांसोबत ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी गेला व भगवान बुद्धांना अभिवादन केले व त्यांच्याजवळ जाऊन बसला. भगवंतांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. धम्माचा उपदेश ऐकल्यावर त्यातील हजारो ब्राह्मण तथागताचे उपासक झाले. हे सगळे पाहून राजा बिंबिसार सुद्धा भारावून गेला व तथागताला म्हणाला की भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या 5 इच्छा होत्या, त्या आता पूर्ण झाल्या आहे. राजा बिंबिसाराच्या 5 इच्छा कोणत्या त्या पाहूया. पहिली इच्छा, माझा राज्याभिषेक व्हावा. दुसरी इच्छा, माझ्या राज्यात एखादा अर्थ सम्यक समृद्ध यावा, त्या भगवंताची सेवा करता यावी. ही तिसरी इच्छा. चौथी इच्छा, भगवंतांनी मला धम्म शिकवावा. आणि 5वी इच्छा, भगवंताचा धम्म मला कळावा. ह्या माझ्या 5 इच्छा होत्या. त्या 5ही इच्छा आता माझ्या पूर्ण झाल्या आहे. त्यामुळे मला आता आपला आजन्म उपासक म्हणून स्वीकार करावा. उपासक झाल्यावर राजा बिंबिसाराने तथागत भगवान बुद्धांना त्यांच्या अनुयायासहित भोजनाचे निमंत्रण दिले. तथागतांनी मूक संमती दिली व दुसऱ्या दिवशी राजा बिंबिसाराकडे आपल्या अनुयायासहित राजाच्या महालामध्ये गेले. राजाने आपल्या हातांनी भोजन वाढले. त्यानंतर राजाने आपले वेळूवर तथागतास व त्यांच्या भिक्खू संघास दान केले. अशा घटना राजा बिंबिसाराने आपल्या राजगृह नगरात भगवान बुद्ध व त्यांच्या भिक्खू संघास भोजनदान दिले व भगवान बुद्धांच्या धम्मोपदेशाने भारावून बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला व दीक्षा घेतली. वेळुवन संघास दान दिले. चैत्य विहार बांधण्याचा संकल्प केला. तेव्हापासून दरवर्षी राज महोत्सव धम्मदिन म्हणून साजरा केला जात असे. अशा महत्वाच्या घटना पौष पौर्णिमेला घडल्या. म्हणून पौष पौर्णिमा ही सुद्धा बौद्धांसाठी सण आहे. तो सर्वांनी साजरा करायचा आहे. त्या दिवशी उपवास ठेवून साजरा करावा.